एक बाप आपल्या मुलाला ज्यावेळी हवेत उंच उडवतो त्यावेळी ते मूल घाबरत नाही. त्यावेळी ते मूल काय करतं, खूप जास्त खेळतं, खूप जास्त बागडतं, खूप जास्त हसतं आणि ते आपल्या बापाच्या डोळ्यातच बघत असतं. आजूबाजूला कुठेही बघत नाही. त्याला भीती नाही वाटत. अजिबात त्याला भीती वाटत नाहीये. आणि तारक मंत्रामधली एक ओळ आहे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. तुम्ही स्वतःला स्वामींचं बाळ समजा. निगेटिव्ह सिच्युएशन्स येत आहेत म्हणजे तुम्हाला स्वामी हवेत उडवतायत आणि हवेत उडवतायत तर तुमचं लक्ष फक्त तुमच्या स्वामींकडे असलं पाहिजे. तुम्हाला ही भीती नाही पडली पाहिजे की मी पडणाऱ्या खाली. म्हणजे ऐकलं असेल की एका मेडिकल सिच्युएशन मध्ये आपण बजरंग बाण ऐकतो किंवा हनुमान चालीसा ऐकतो. जर एखादा स्वामी भक्त असेल आणि त्याच्या बाजूला त्या मेडिकल इमर्जन्सीच्या सिच्युएशन मध्ये तारक मंत्र जर चालू असेल ना, तर तो त्याच्या विल पॉवरनेच जास्त रिकव्हर होऊ शकतो. आणि अशा स्टोरीज भरपूर आहेत. बाकी मेडिकल त्याचे जे उपचार चालू असतील ते आपलं काम करतील, पण जर त्याच्यासोबत तारक मंत्राची जोड असेल तर त्याची विल पॉवरच एवढी वाढेल, त्याचा एवढा विश्वास बसेल की स्वामी माझ्या पाठीशी आहेत, मला जगलंच पाहिजे किंवा मी लवकरात लवकर बरा होणारच आहे. त्यामुळे तारक मंत्राचा प्रभाव हा मानसिक आहेच किंवा आध्यात्मिक सुद्धा आहे. दत्त संप्रदायामध्ये कर्मांना खूप जास्त महत्व आहे, त्यामुळे आपण आपली कर्म सांभाळतोच, पण ज्यावेळी त्याला तारक मंत्राची जोड येते ना, त्यावेळी खूप जास्त विश्वास होऊन जातो आध्यात्मिक दृष्ट्या की स्वामी तुमच्या सोबत आहेत नेहमी प्रत्येक सिच्युएशन.